हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण 8th स्टँडर्डचा सब्जेक्ट बघत आहोत, हिस्ट्री अँड सिविक्स. तर चला, यामधला हिस्ट्री हा पार्ट आपण बघणार आहोत आणि त्यामधला 11th चॅप्टर आहे स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी. इक्वॅलिटी म्हणजे काय? समानता आणि समानतेसाठीचा लढा, असं या चॅप्टरचं नाव आहे. सो चला, तुम्ही हा चॅप्टर स्कूलमध्ये व्यवस्थित लर्न केला असेल, रीड केला असेल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरचा कम्प्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. याच्या खाली जे काही क्वेश्चन दिले आहेत, त्या क्वेश्चनचे आन्सर्स कसे असायला हवेत हे अगदी व्यवस्थित बघणार आहोत. तो चला, लेट स्टार्ट टू द फर्स्ट क्वेश्चन. रीराईट द स्टेटमेंट्स बाय चूजिंग द ॲप्रोप्रिएट ऑप्शन्स. त्या काही ऑप्शन्स दिलेले आहेत, ते आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. ओके, तर यामध्ये बघा ऑप्शन दिलेले आहेत: लाला लजपतराय, साने गुरुजी, डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे, दीनबंधू मित्र आणि बाबासाहेब बोले. तर हे दिलेले आहेत ऑप्शन. आणि आपल्याला आता फर्स्ट फिलिंग द ब्लँक्स काय विचारलेलं आहे बघा. डॅश फाउंडेड द रेड क्रॉस सोसायटी ॲट राजकोट. म्हणजे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना, राजकोट येथील रेड क्रॉस सोसायटीची स्थापना कोणी केली? तर यातला जो ऑप्शन आहे, डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे यांनी या रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली होती. सो आपला आन्सर काय येणार? डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे फाउंडेड द रेड क्रॉस सोसायटी ॲट राजकोट. चलो, सेकंड क्वेश्चन. डॅश वॉज द प्रेसिडेंट ऑफ मिल वर्कर्स युनियन ॲट अमळनेर. तर अमळनेर येथे जे मिल वर्कर्स होते, म्हणजे सूतगिरणी कामगार होते, तर त्यांचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर इथे येणार साने गुरुजी. सो आपला आन्सर कसा असणार? साने गुरुजी वॉज द प्रेसिडेंट ऑफ मिल वर्कर्स युनियन ॲट अमळनेर. नेक्स्ट बघूया थर्ड क्वेश्चन. द प्रेसिडेंट ऑफ फर्स्ट सेशन ऑफ आयटक वॉज. तर आयटक या संस्थेचे प्रेसिडेंट कोण होते? तर ते होते लाला लजपत राय. आपला आन्सर काय ना? द प्रेसिडेंट ऑफ द फर्स्ट सेशन ऑफ आयटक वॉज लाला लजपत राय. सो चला स्टुडंट, इथेच आपला हा फर्स्ट क्वेश्चन संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असेल किंवा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओज इथून पुढे जेव्हा मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि तेही बघता येतील. सो लेट स्टार्ट टू द नेक्स्ट क्वेश्चन. राईट शॉर्ट नोट्स. म्हणजे आपल्याला टिपा लिहिण्यास विचारला आहे. सो यामध्ये काय दिलं आहे? फर्स्ट, सोशल वर्क ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. म्हणजेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं सामाजिक कार्य, याबद्दल आपल्याला नोट राईट करायचे. आन्सर, द गोल ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वॉज टू मेक द दलित सेल्फ रिस्पेक्टफुल, वेल एज्युकेटेड अँड एंगेज्ड इन वर्क. तर त्यांचं ध्येय काय होतं? तर दलितांच्यामध्ये सेल्फ रिस्पेक्ट असला पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि चांगल्या प्रतीचं काम. ही वर्क टू डिस्ट्रॉय द डेल्युसेस आयडियाज रिगार्डिंग दलित इन द माइंड ऑफ द अप्पर कास्ट. तर वरची लोक जे होते किंवा जे चांगल्या जातीचे जे लोक होते, त्यांच्या मनामध्ये दलितांच्याबद्दल जी चुकीची भावना होती ते त्यांना नाहीशी करायची होती. He founded the Depressed Classes Mission for the Progress of Dalits in 1906. तर त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही एक संस्था त्यांनी स्थापन केली. कशासाठी? तर दलितांची प्रगती व्हावी या दृष्टीने. To achieve this, he started Marathi schools and work school in part of Parel, देवनार in मुंबई. तर त्यातच त्यांची अचिव्हमेंट झाल्यानंतर त्यांनी काय सुरुवात केली? नंतर त्यांनी मराठी शाळा किंवा वर्कशाळा असतात, कार्यशाळा त्याला आपण म्हणतो, ह्या कार्यशाळा या त्यांनी चालू केल्या. कुठे? तर मुंबई येथील परेल, देवनार इथे. ही ॲक्टिव्हली टूक पार्ट इन व्हेरियस मुवमेंट which were related to welfare of Dalits, like Satyagraha for entry in Parvati temple at Pune, Shetkari Parishad of Dalits and federal electorates.
तर ते ॲक्टिवली पार्टिसिपेटेड होते. जिथे जिथे दलितांच्या दृष्टीने चांगली होणार आहे किंवा चांगली चळवळ घडते किंवा दलितांच्या सुधारण्यासाठी जिथे चळवळ घडली जाते तर तिथे ते ॲक्टिवली पार्टिसिपेट होत होते. तसेच पुणे येथे पर्वती मंदिर जे आहे तर तिथे दलितांना एंट्री मिळावी किंवा त्या मंदिरामध्ये त्यांना एंट्री मिळावी म्हणून त्यांनी सत्याग्रह केला होता. तसंच शेतकरी परिषदेमध्ये त्यांना भाग घेता यावा यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे त्यांचं हे सामाजिक म्हणजे सामाजिक कार्य आहे रिलेटेड टू दलित. नेक्स्ट आहे रिफॉर्म्स ऑफ राजश्री शाहू महाराज इन अ स्टेट ऑफ कोल्हापूर. तर महाराष्ट्रामध्ये जे कोल्हापूर आहे या कोल्हापूरच्या ठिकाणी किंवा या कोल्हापूर संस्थानामध्ये राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या कोणत्या सुधारणा केलेल्या आहेत. रिफॉर्म्स म्हणजे काय, सुधारणा कोणत्या घडवून आणल्या. तर याचा आन्सर बघा, राजश्री शाहू महाराज वर्क फॉर अबॉलिशिंग ऑफ कास्ट डिस्क्रिमिनेशन. तर जातीभाव जो होता तो संपवायचा होता कोणाला, राजश्री शाहू महाराजांना. सो त्याबद्दल त्यांनी कार्य केलेलं आहे. ही मेड रिव्होल्युशनरी डिक्लेरेशन फॉर रिझर्वेशन इन अ स्टेट ऑफ कोल्हापूर. देन ही मेड लॉ फॉर फ्री अँड कंपल्सरी प्रायमरी एज्युकेशन. तर त्यांनी एक कायदा बनवला, त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे हे सक्तीचं केलं आणि ते फ्री म्हणजे मोफत आणि सक्तीचं असं प्राथमिक शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. ही वर्क टू रिमूव्ह रिस्ट्रिक्शन ऑन एंटर डायनिंग, एंटर मॅरेज अँड चेंज ऑफ ऑक्युपेशन इन अ कास्ट सिस्टीम. तर आंतरजातीय जे काही विवाह होत होते त्याच्यासाठी जे रिस्ट्रिक्शन होतं तर ते रिस्ट्रिक्शन त्यांनी काढून टाकलं. आंतरजातीय विवाहाला त्यांनी मान्यता दिली. त्यानंतर चेंज ऑफ ऑक्युपेशन इन अ कास्ट सिस्टीम. तर पूर्वी कसं होतं, ज्या कास्टचा आहे त्या कास्टच्या लोकांनीच त्याचं जे ऑक्युपेशन आहे तेच करायचं, इतर लोकांनी जाऊन तो व्यवसाय करायचा नाही असं होतं. पण ही जी पद्धत आहे ही यांनी मोडून काढली. ही पास द ऍक्ट ऑफ इंटरकास्ट मॅरेज अँड मेड इट लिगल इन अ स्टेट. तर इथं तेच सांगितलेलं आहे बघा. तर त्यांनी इंटरकास्ट मॅरेजचा जो कायदा आहे हा लागू केला. देन ही अबॉलिश्ड बलुतेदारी सिस्टीम. बलुतेदारी सिस्टीम म्हणजेच काय, तर ज्या त्या कास्टच्या लोकांनी जो तोच व्यवसाय करायचा, इतर कुठल्या कास्टच्या लोकांनी तो इतर लोकांच्या कास्टचा व्यवसाय करायचा नाही असं पूर्वी होतं. पण यांनी राजश्री शाहू महाराजांनी ही सिस्टीम जी आहे ही मोडून काढली. बाय पब्लिशिंग अ डिक्लेरेशन इन द गव्हर्नमेंट गॅझेट ऑफ द स्टेट ऑफ कोल्हापूर ऑन 22 फेब्रुवारी 1918. These allowed people to practice any occupation and freed them from type of social slavery. तर यामुळे काय झालं, लोकांना कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करण्याची मुभा मिळाली. तर तुम्ही जर एका जातीचे असाल आणि तुम्हाला वेगळ्या जातीच्या बद्दलचा जो व्यवसाय आहे हा तुम्हाला करायचा असेल तर तो तुम्ही फ्रीली करू शकता. हाचा कायदा यांनी पास केला. ओके, तर अशा पद्धतीच्या सुधारणा या राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये घडवल्या होत्या. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला थर्ड क्वेश्चन. त्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थर्ड क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन. म्हणजे थोडक्यात आपल्याला कारणे द्यायची आहेत. सो लेट स्टार्ट टू द क्वेश्चन. फर्स्ट, द गव्हर्नमेंट डिसाइडेड टू क्रश डाऊन द कम्युनिस्ट मुवमेंट. ओके, तर कम्युनिस्ट चळवळ जी होती ही सरकारने क्रस्ट म्हणजे चिरडवण्याची ठरवली का, तर त्याचं काय आन्सर आहे बघा. द कम्युनिस्ट पार्टी वॉज फॉर्म इन इंडिया इन 1925. कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच काय, तर सामाजिक चळवळ. ओके, द यंग कम्युनिस्ट लीडर स्टार्टेड बिल्डिंग मिलिटंट ऑर्गॅनिझेशन ऑफ वर्कर्स अँड peasants. The British government started feeling the danger of communist movement and hence decide to crush it. तर सामाजिक चळवळ किंवा जनता पार्टी ही जी आहे किंवा कम्युनिस्ट पार्टी आहे ही केव्हा फॉर्म झाली, भारतामध्ये 1925 साली झाली. तर त्याचे जे लीडर्स होते त्यांनी या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळे वर्कर्स जे आहेत, कामगार आहेत, त्यांना ॲड केलं. तर ब्रिटिश सरकारला किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंटला त्यांना भीती वाटू लागली
आणि म्हणूनच कम्युनिस्ट मुवमेंट म्हणजे सामाजिक चळवळ जी होती ही त्यांनी चिरडवण्याचं ठरवलं. सेकंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टार्टेड न्यूजपेपर्स लाईक मुक्तनायक, बहिष्कृत भारत एक्सेट्रा. ठीक आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी वृत्तपत्रे काढली त्यामध्ये मुक्तनायक आणि बहिष्कृत भारत, तर ही का काढली किंवा त्या पाठीमागचं काय कारण आहे हे आपल्याला इथं लिहायचं आहे. आन्सरमध्ये बघा, चला. फर्स्ट पॉईंट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉन्टेड टू इस्टॅब्लिश अ सोसायटी बेस्ड ऑन प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय ध्येय होतं की जे समाज आहे हा समाज कोणत्या प्रिन्सिपलवरती असला पाहिजे, लिबर्टी म्हणजे समता, स्वातंत्र्यता आणि समानता. तर या तीन गोष्टींवरती आपला हा समाज आहे हा इस्टॅब्लिश झाला पाहिजे, स्थापन झाला पाहिजे असं त्यांचं ध्येय होतं. ही इंटेंडेड टू कॅरी आउट मुवमेंट टू इस्टॅब्लिश सेल्फ रिस्पेक्ट अँड सोशल इक्वॅलिटी फॉर दलित्स. It was necessary to create awakening in society in this respect and to voice their grief. The newspaper was an integral part of Dr. बाबासाहेब आंबेडकर्स movement. तर त्यांचा जो आवाज आहे तो सोसायटीमधल्या लोकांना सगळीकडे पोहोचला पाहिजे किंवा त्यांचं जे मत होतं, त्यांचं जे ध्येय होतं ते सगळ्यांना समजलं पाहिजे, या दृष्टीने त्यांनी न्यूजपेपर स्टार्ट केला होता. हेन्स ही स्टार्टेड मेनी न्यूजपेपर्स सो दॅट हिज आयडियाज अँड थॉट्स रीच द सोसायटी. ओके, त्यामुळे त्यांनी भरपूर असे न्यूजपेपर, मुक्तनायक, बहिष्कृत भारत या प्रकारची जी वृत्तपत्रे होती ही चालू केली, जेणेकरून त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे ध्येय आहेत, आयडियाज आहेत, या लोकांपर्यंत पोहोचतील. Third question, there aroused the need of nationwide workers union. Okay, so याचं काय बघा आन्सर. In the latter half of the 19th century, textile mills, railway companies and such other industries were started in इंडिया. म्हणजे साधारणतः 20व्या शतकाच्या सुरुवातीला आपण म्हणूयात सूतगिरणी कामगार किंवा जे आपले रेल्वे कंपनीज आहेत त्या नवीन चालू झाल्या किंवा इतर इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या सुद्धा भारतामध्ये नवीन चालू झाल्यात. द वर्कर्स ग्रुप वेअर नॉट अराउज्ड ऑन अ लार्ज स्केल. तर तिथे जे कामगार होते यांच्या संघटना या मोठ्या प्रमाणात नव्हत्या किंवा ते जे वर्कर्स होते हे एकत्रित आले नव्हते, कारण तेव्हा कामगारांची संख्या ही खूप कमी होती. ॲज देअर वेअर नो युनियन्स द वर्कर्स वेअर नॉट ऑर्गनाइज्ड. ओके, सो तिथे त्यांची कोणतीही संघटना नव्हती, त्यामुळे वर्कर्स सुद्धा हे ऑर्गनाइज्ड नव्हते. आफ्टर द फर्स्ट वर्ल्ड वॉर देअर वॉज राईज ऑफ वर्कर क्लास इन इंडिया ड्यू टू द इंडस्ट्रियलायझेशन. पण पहिल्या युद्धानंतर मात्र त्यांना तसं वाटू लागलं की आता आपली एक युनियन स्थापन करावी लागणार. सो देअरफॉर अ नेसेसिटी वॉज फेल्ड फॉर द नॅशन वाईड वर्कर युनियन. आणि त्यावेळी त्यांना तशी गरज वाटायला लागली आणि मग नेशन वाईड वर्कर युनियन म्हणजे कामगार संघटना त्यांनी स्थापन करण्यात आली. चला नेक्स्ट आहे फोर्थ क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. तर या टाईपचे क्वेश्चन हे फॉर 4 मार्क्सला विचारले जातात. सो लेट्स सी द फर्स्ट पॉइंट. वाय वॉज द स्ट्रगल फॉर इक्वलिटी इम्पॉर्टंट इन द मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया. चला आन्सर बघूयात. इंडिया अचीव्ड फ्रीडम बिकॉज ऑफ फ्रीडम स्ट्रगल. तर भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं, तर जेव्हा स्वातंत्र्याचा लढा आपण दिला तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं. The scope of this struggle was not limited to achieve political freedom but emancipation of man from all types of bondages. चला, तर म्हणजेच काय बघा याचा अर्थ. तर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण स्वातंत्र्याचा लढा लढलो, पण आता आपल्याला कशाची गरज आहे की इक्वालिटी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आपल्याला समानता महत्वाची आहे. आता आपल्याला समानतेसाठी समानतेचा लढा लढणे गरजेचे आहे. Therefore, in the course of this struggle, there was opposition to feudalism, social inequality and economic exploitation.
प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी वॉज गिवन इक्वल इम्पॉर्टन्स. इक्वॅलिटी समानता हवी आहे, तर समानता म्हणजेच काय, तर सर्वांना समान स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, समान हक्क असले पाहिजेत. व्हेरियस ग्रुप्स सच ॲज फार्मर्स, वर्कर्स, वुमेन अँड दलित केम फॉरवर्ड अँड स्टार्टेड मूवमेंट इन ऑर्डर टू गेट जस्टिस अँड बिंग अबाउट रिफॉर्म्स. तर वेगवेगळ्या विभागातले शेतकरी, कामगार, महिला, त्याचबरोबर दलित लोक हे पुढे आले आणि त्यांनी ही चळवळ चालू केली. कशासाठी, तर त्यांना समानतेचा लढा लढायचा होता, त्यामध्ये सुधारणा घडवायच्या होत्या. दिस प्रूव्स दॅट द स्ट्रगल फॉर इक्वॅलिटी हॅज ग्रेट सिग्निफिकन्स इन द मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया. सेकंड, राईट अबाउट द वर्क ऑफ साने गुरुजी इन ईस्टर्न खानदेश. तर ईस्टर्न खानदेशामध्ये साने गुरुजींनी जे काही कार्य केलं आहे त्याबद्दल आपल्याला इथं माहिती विचारली आहे. तर बघा ना, इन 1938 ड्यू टू द हेवी रेन्स क्रॉप्स वेअर डिस्ट्रॉइड इन ईस्टर्न खानदेश. तर 1938 साली ईस्टर्न खानदेश म्हणजे पूर्व खानदेशामध्ये खूप मोठा पाऊस पडला, म्हणजेच तिथे महापूर आला आणि त्यामुळे तिथे जी शेतकऱ्याची जी शेती आहे किंवा तिथे जे पीक आहे हे सगळं पिकाचं नुकसान झालं. ही ऑर्गनाइज द फार्मर्स हू वेअर इन अ मिसेरिएबल स्टेट्स. ओके, तर त्यांनी त्यासाठी तिथल्या शेतकऱ्यांसाठी एक ऑर्गनायझेशन स्थापना म्हणजे एका संघटनेची स्थापना केली. साने गुरुजी ऑर्गनाइज्ड मीटिंग्स अँड प्रोसेशन्स ॲट मेनी प्लेसेस इन ईस्टर्न खानदेश टू हॅव लँड रेव्हेन्यू वेव्ड फ्रॉम द फार्मर्स. तर शेतकऱ्यांकडून जो शेतसारा घेत जात होता तो घेतला जाऊ नये किंवा तो कमी घ्यावा यासाठी त्यांनी खूप अशा मीटिंग्स घेतल्या, मिरवणुकी काढल्या, मोर्चे घेतले. ही टूक आउट द मार्चेस ऑन द कलेक्टर ऑफिस. ओके, तर त्यांनी कलेक्टर ऑफिसवरती मोर्चे सुद्धा घेतले. ही ट्राय टू क्रिएट अ स्ट्रॉंग सेंटर ऑफ वर्कर्स युनियन ॲट धुळे अमळनेर. तर अशा पद्धतीचं कार्य हे साने गुरुजी यांनी या खानदेशामध्ये केलेलं आहे. Third question, how was the struggle built up by the workers decisive for the national movement? आणि याचा आन्सर, the beginning of the 19th century witnessed the emergence of working class due to industrialization. They made efforts to solve their problems. जसं साधारणतः 19व्या शतकाच्या सुरुवातीला कामगारांचे संघटना स्थापन होऊ लागल्या. याच्यामध्ये ते काय करायला लागले, स्वतःचे जे प्रॉब्लेम्स होते ते स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. ड्युरिंग अन अँटी पार्टिशन मुवमेंट वर्कर्स कॅरीड आउट स्ट्राईक फ्रॉम टाइम टू टाइम टू प्रेशराइज द ब्रिटिश गव्हर्नमेंट. तर अशा संघटना स्थापन केल्यामुळे, म्हणजेच कामगार संघटना वगैरे स्थापन केल्यामुळे आणि त्या चळवळी त्यांच्या पार पाडल्यामुळे ते टाइम टू टाइमला त्यांच्या जे काही होते ते स्ट्राईक्स म्हणजे आंदोलने करत होते आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारवरती प्रेशर येत होतं, दबाव येत होता. तर टी प्लांटेशन वर्कर्स इन आसाम लॉन्च अन एजिटेशन अगेन्स्ट देअर व्रेज्ड कंडिशन. तर आसाममधील जे चहाचे मळे आहेत तिथे जे कामगार आहेत यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. ड्युरिंग द अँटी पार्टिशन मुवमेंट वर्कर्स कॅरीड आउट स्ट्राईक फ्रॉम टाइम टू टाइम इन सपोर्ट ऑफ स्वदेशी. तर जेव्हा स्वदेशी चळवळीच्या आंदोलन निघतील किंवा चळवळ होईल त्यावेळेला हे जे वर्कर्सच्या म्हणजे कामगारांच्या ज्या संघटना होत्या यांनी त्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. इन 1928 द मिल वर्कर्स युनियन वेंट ऑन स्ट्राईक फॉर 6 months. Many such strikes were organized by railway workers, jute mill workers, etc. Fourth question आहे, discuss the nature of reform movement related to women. Answer बघा, वुमेन हॅड अ सेकंडरी पोझिशन इन द इंडियन सोशल सिस्टीम. तर महिलांना भारतामध्ये नेहमी दुय्यम स्थान दिलेलं आहे. दे वेअर सब्जेक्टेड टू मेनी इनजस्टिस बिकॉज ऑफ इव्हिल प्रॅक्टिसेस.
तर त्यांच्यावरती अन्याय होतो. जसे की जुन्या ज्या काही चालीरीती होत्या किंवा परंपरा होत्या, याच्यामध्ये केशवपन करणे, सती जाणे किंवा हुंडा देणे, तर या सगळ्यामुळे त्यांच्यावरती अन्याय होत होत्या. इन द 20th सेंचुरी मेनी रिफॉर्म्स वेआर इनिशिएटेड फॉर द बेटरमेंट ऑफ वुमेन. तर 20व्या शतकामध्ये मात्र स्त्रियांच्यासाठी सुधारक असे काही कायदे बनवण्यात आले. द रिफॉर्म्स मुवमेंट वॉज लीड बाय वुमेन अँड इन्स्टिट्यूशन फॉर्म्ड बाय देम. तर काही संघटित महिला एकत्र आल्या, त्यांनी आंदोलनही काढली, त्यांच्या संघटना स्थापन केल्या. दे फाउट फॉर इश्यूज सच ॲज द राईट टू इनहेरिटन्स, राईट टू वोट थ्रू द मीडियम ऑफ दिस इन्स्टिट्यूशन. तर वारसा हक्क जो आहे किंवा मतदानाचा जो हक्क आहे, हे जे इश्यूज होते त्यांना त्याच्यावरती जे हक्क होते, या हक्क मिळवण्यासाठी त्यांनी या इन्स्टिट्यूशन थ्रू, म्हणजे त्यांनी जे स्थापन केल्या संघटना होत्या याच्या थ्रू त्यांनी लढा दिला. दे दे द इन्व्हॉल्वमेंट ऑफ वुमेन वेंट ऑन इन्क्रीजिंग. दे प्लेड ॲक्टिव्ह रोल इन अ नॅशनल मुवमेंट अँड इन द revolutionary movement. Due to the reform movement, women were included in the provincial ministries. तर चला स्टुडंट, इथेच आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.